काय सांगणार गुरुदादा, नेमकं माजी राष्ट्रपती प्रतिपद पाटील या वारस असलेल्या जमिनीचा नेमका वाद आहे, त्यात कुठल्या मंत्र्याने नेमकी जमीन बळकावली आहे, नेमकं काय प्रकरण आहे आणि सध्या तुमची मागणी काय असणार आहे वारसदार? याच्यामध्ये या जमिनीचे जे वारसदार आहेत ते प्रतिभाताई देवीसिंग शेखावत, दिलीपसिंग नारायणराव पाटील, गजेंद्रसिंग नारायणराव पाटील, रणजितसिंग नारायणराव पाटील, विलाससिंग नारायणराव पाटील, अरुणा गुणवंतसिंग पाटील असे या जमिनीचे वारसदार आहेत. आणि ही जी जमीन आहे ही 32 एकर जमीन आहे. या जमिनीचे दोंडाईच्या कोर्टात, धुळे कोर्टामध्ये केसेस चालल्यात आणि रेव्हेन्यू कोर्टामध्ये, सगळ्या कोर्टांमध्ये हे आम्ही ह्या केसेस जिंकलेल्या आहोत. आणि त्याचा ताबा घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने आम्ही परवाच्या दिवशी दोंडाईच्या इथे गेलो होतो आणि कोर्टाने त्या ताबा घेत असताना आमच्याबरोबर कोर्टाचे 2 बेलीफसुद्धा दिलेले होते. आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे काही गावगुंड तिथे आलेले होते आणि त्यांच्याबरोबर पोलीससुद्धा तिथे आलेले होते. आश्चर्याची बाब अशी आहे की कोर्टाने आदेश देऊन पोलीस संरक्षण द्यावं असा कोर्टाने आदेश देऊनसुद्धा पोलीस संरक्षण मिळालं नाही आणि गावगुंडांना प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे पोलीस आलेले होते. म्हणजे आपण काय बिहारच्या दिशेने चाललेलो आहोत का असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. तिथे जे आहे हे PI सोनवणे, API आणि 4-5 हे 2 जणं ड्रेसमध्ये आणि 4-5 पोलीस हे विदाऊट ड्रेसमध्ये तिथे आलेले होते. हे सगळं शूटिंग आमचं ड्रोनने आम्ही केलेलं आहे. जे ड्रोन लग्नासाठी वापरल्या जातं अशा ड्रोनने ते शूटिंग केलेलं आहे. त्या ड्रोनला कुठल्याही प्रकारची परवानगी लागत नाही. ही माहिती पोलिसांनासुद्धा असताना या ड्रोनची परवानगी लागते म्हणून त्यांनी हे ड्रोन जप्त करून घेतलं आहे. आणि त्या ड्रोनमध्ये आमचे याच्यामधले अतिशय चांगल्या पद्धतीचे पुरावे आहेत. ते सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यामध्ये ड्रोन असल्यामुळे ते त्या पुराव्यांचा सुद्धा नष्ट करण्याचा ते प्रयत्न करू शकतात असं आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये धुळ्याचे जे SP आहेत हे सुद्धा त्यांना मदत करत आहेत. धुळ्यांचे जे SP आहे यांची मुदत संपलेली आहे, पण निवडणुकांसाठी आणि या सगळ्या पद्धतीसाठी त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे असं दोंडाईच्याला गेल्यानंतर आम्हाला समजलं आहे. नेमकी मागणी काय असणार तुमच्या? आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की कोर्टाने दिलेला आदेश याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने, पोलिसांनी आम्हाला मदत करावी. हे कोण मंत्री आहे, किती रुपयाची जमीन आहे, हे कोणत्या पक्षाचे मंत्री आहे, हे कोण मंत्री आहे, कोणत्या पक्षाचे हे मंत्री आहे आणि कितीची ही जमीन आहे? ही जमीन 32 एकर आहे. ही जमीन 32-33 एकर आहे. ही जमीन जी आहे ही शासनातले जे मंत्री आहेत त्यांच्या परिवाराने, जयकुमार रावळ यांच्या परिवाराने ती ताब्यात घेतलेली आहे. 2007 कधीपासून ताबा म्हटलं की मंत्री जयकुमार रावळ यांनी म्हणजे तुम्हाला कोर्टाच्या आदेशाने तुम्ही जमिनीचा ताबा घ्यायला गेला. मग आता तुम्ही मंत्री रावळ यांच्या विरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी काही दावा दाखल करणार आहे, गुन्हा दाखल करणार आहे? हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मंत्र्यांच्या विरोधात काही दावा दाखल करणार आहात का, तर याचं सरळ उत्तर असं आहे की ज्याने कोणी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे त्या सगळ्यांवरती शासनाने सो मोठो गुन्हे दाखल करावे अशी आमची विनंती आहे. तुमचं नाव सर? उदयसिंग गजेंद्रसिंग पाटील. तुम्ही कोण? मी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या लहान भावांचा मुलगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.